शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते नाशिक येथे शैक्षणिक वाहतूक बेटाचे उद्घाटन उत्साहात संपन्न। नाशिकमधील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने गंगापूर रोडवर निर्मिती केलेले शैक्षणिक धर्तीवरील वाहतूक बेटाचे उद्घाटन व केव्हीएन नाईक चौक नामकरण शुक्रवार दिनांक 13 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दादाजी भुसे म्हणाले की नाशिकमधील हे शैक्षणिक वाहतूक बेट नागरिकांना व नव्या पिढीला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे। शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचं या प्रसंगी भुसे यांनी सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड होते। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाले। या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, संस्थेचे उपाध्यक्ष उदय गुगे, सरचिटणीस हेमंत धात्र, सहचिटणीस दिगंबर गीते, मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, आमदार देवयानी फरांदे, नाईक शिक्षण संस्थेचे माजी सहचिटणीस ॲडव्होकेट तानाजी जायभावे, संस्थेचे विश्वस्त दामोदर मानकर, लक्ष्मणराव जायभावे, अशोकराव नागरे, बबनराव सानप, नामदेवराव काकड, नारायण काकड, संस्थेचे संचालक प्रकाश गुघे, गोकुळ काकड, बाळासाहेब धात्र, प्रल्हाद काकड, पुंजहरी काळे, बंडूनाना दराडे, संपत वाघ, समाधान गायकवाड, शरद बोडके, त्र्यंबकराव डोंगरे, राजेश दरगोडे, हेमंत नाईक, जयंत आव्हाड, सुभाष आव्हाड, सेवक प्रतिनिधी विवेक गामने, बंडूनाना भाबड, संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी के भाबड, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जयंत भाबड, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, प्रवीण तिदमे, सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्यासह व्हीएन नाईक संस्थेचे माजी पदाधिकारी, माजी संचालक, समाज बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करताना कोंडाजी मामा आव्हाड म्हणाले की माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिल्या जाणाऱ्या टप्पा अनुदानात पुढील टप्प्यात वाढ करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच शिक्षण संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी दादा भुसे यांनी शासन दरबारी प्रयत्न करावे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले। या प्रसंगी उपाध्यक्ष उदय घुगे तसेच आमदार किशोर दराडे यांनी मनोगत व्यक्त केले। उपस्थितांचे आभार संस्थेचे सहचिटणीस दिगंबर गीते यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉक्टर शरद काकडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉक्टर संजय साना, प्राचार्य डॉक्टर अविनाश दरेकर, प्राचार्य डॉक्टर कैलास चंद्रात्रे, प्राचार्य नितीन काळे, मुख्याध्यापिका सरला सानप यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले। आज दुपारी 11:30 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांच्या हस्ते क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक चौकाचं उद्घाटन झालेलं आहे। गंगापूर रोडवरील जो जुना गंगापूर नाका म्हणून ज्याला संबोधलं जायचं, त्या ठिकाणी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, डी फार्म, बी फार्म, सिनियर कॉलेज असे अनेक त्या ठिकाणी युनिट चालू आहे। आणि बाजूला जी जागा पडलेली ती पण क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची। सध्या त्या ठिकाणी एक्झिबिशन वेगवेगळ्या प्रकारचे चालू असतात भवितव्यामध्ये। त्या ठिकाणी भव्य असं शैक्षणिक संकुल उभारण्याची संस्थेचा मानस आहे। आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या संस्थेच्या जागेला लागून असलेला जो जुना गंगापूर नाका आहे, तो जो जुना चौक आहे, त्याला त्या ठिकाणी आज भुसे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी ती जी बेट आहे ती बेट आम्ही डेव्हलप केलं आणि त्याचं उद्घाटन भुसे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। आणि त्या बेटावर जे काही शिल्प त्या ठिकाणी उभे केलेले, पूर्व बाजूला 2 शाळाकरी मुलं, एक मुलगी एक मुलगा, पाठीवर दप्तर घेऊन ते शाळेकडे चालले, असं त्या ठिकाणी असे 2 स्टॅच्यू त्या ठिकाणी उभे 2 मुलांचे। पश्चिम बाजूकडनं एक इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी नोटबुक घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजला चाललेलं आहे, असं त्या ठिकाणी आपण ते दाखवलेलं आहे। आणि उत्तर बाजूकडनं जे आहे म्हणजे संस्थेच्या साईडनं येणारा विद्यार्थी आहे, संस्थेकडनं येणारा विद्यार्थी, तो त्या ठिकाणी
डिग्री घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. अशा प्रकारची संकल्पना आपण डोळ्यापुढे ठेवून ते बेट आपण त्या ठिकाणी निर्माण केलेले. त्याच्यातून खूप चांगला संदेश या नाशिकच्या नाशिक पंचक्रोशीतील जनतेला तरुणांना जाणार आहे आणि क्रांतीवीराचं नाव आज आपण त्या चौकाला दिलेलं आहे. मला वाटतं व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीतील हा फार मोठा म्हणजे त्या व्ही.एन. नाईकच्या शिरप्याचा मध्ये मानाचा तुरा खोसल्याचा हा प्रसंग आहे असं म्हटलं तो अवघड होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.